विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13 कर्ते सुधारक कर्वे हा डॉक्टर श्रीश गोपाळ देशपांडे यांचा पाठ अभ्यासणार आहोत. पाठ अभ्यासण्यापूर्वी आपण लेखकांचा परिचय पाहू. डॉक्टर श्रीश गोपाळ देशपांडे यांचा जन्म 1952 साली झाला. प्रसिद्ध कवी आणि लेखक म्हणून ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. कादंबरी, कथा, एकांकिका, कविता हे सर्व साहित्य प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. राजा शिवछत्रपती या प्रसिद्ध मालिकेचे त्यांनी लिहिलेले शीर्षक गीत विशेष गाजले. बडोदा येथे झालेले प्रादेशिक साहित्य संमेलन आणि वणी जिल्हा यवतमाळ येथे झालेले 66वे विदर्भ साहित्य संमेलन यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. विद्यार्थी मित्रांनो, त्यांचे काही साहित्य लेखन खूप प्रसिद्ध आहे. त्यामध्ये एप्सिलॉन, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र, ए सखे ए हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर राजा शहाजी ही महाकादंबरी प्रसिद्ध आहे. शिवछत्रपती पटकथात्मक कादंबरी त्यांची प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर अरण्यकांड, प्रचारक, पंचमस्तंभ, जन्मभूमी, पातळयंत्र ह्या त्यांच्या गाजलेल्या काही कादंबऱ्या आहेत. त्याचबरोबर शून्यपूर्ण हा त्यांचा एकांकिका संग्रह प्रसिद्ध आहे. कर्ते सुधारक कर्वे या पाठात डॉक्टर श्रीश गोपाळ देशपांडे यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे व्यक्तिमत्व आणि कार्यकर्तृत्व यांचा परिचय करून दिला आहे. भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभारण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, समाजाच्या छळवादी वृत्तीकडे क्षमाशीलपणे दुर्लक्ष करून अंगी बांधलेली अविचल ध्येयनिष्ठा, बोले तैसा चाले अशी तत्वनिष्ठ वृत्ती ही महर्षी कर्वे यांची गुणवैशिष्ट्ये लेखकाने या पाठात उलगडून दाखवली आहेत. लेखक सुरुवातीला म्हणतात, रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. माझ्या आजोबांचे डोळे ठिचले. कळत्या वयात जाणू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊनसुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे. जे रात्रीच्या रेडिओच्या बातम्यात बातमी ऐकलेली आहे किंवा बातमी आलेली होती की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. अशा प्रकारची बातमी ऐकल्यानंतर लेखक म्हणतात की माझ्या आजोबांच्या डोळ्यामध्ये पाणी आले, डोळे टिचले. डोळे टिचणे म्हणजेच डोळे भरून येणे किंवा डोळ्यात अश्रू येणे. महर्षी धोंडो केशव कर्वे हे लेखकांच्या आजोबांचे कोणतेही नातेवाईक नव्हते. तरी पण त्यांचे निधन झाल्यानंतर मात्र लेखकांच्या आजोबांच्या डोळ्यात पाणी आले आहे. कारण महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जे कार्य आहे ते फार महान आहे किंवा फार महान कार्य होते. स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यांदेखत कमावले गेले. पण स्वातंत्र्य हे केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते. या देशातली स्त्री गुलाम आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान
शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानत असे. आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असेलही, पण तिला क्षुद्राती क्षुद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाई. प्रच्छन्न प्रच्छन्न म्हणजेच गुप्तपणे तिचा छळ केला जात असायचा. सबब तिने शिक्षित व्हायला पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते. म्हणजे तिचा छळ थांबवला पाहिजे, तिच्यावरचा अन्याय थांबवला पाहिजे, तिला शिक्षण दिलं पाहिजे. ह्या गोष्टी तेवढ्या सोप्या नव्हत्या हे महर्षी कर्वे यांना दिसत होते. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. बघा, म्हणजे किती कठीण काम होते हे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. शांत, सोशिकपणे, सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे असिधाराव्रत परिपूर्ण होऊ शकेल याची त्यांनी खूणगाठ बांधली. असिधाराव्रत या ठिकाणी हे जे व्रत आहे किंवा हे जे काम आहे, असिधाराव्रत म्हणजेच तलवारीच्या धारेवरून चालण्या इतके कठीण व्रत हे काम आहे. हे जर पूर्ण करायचं असेल तर शांतपणे काम केलं पाहिजे, सहिष्णू वृत्तीने ते काम केलं पाहिजे, तरच हे काम पूर्ण होणार आहे. आणि म्हणून त्यासाठी त्यांनी खूणगाठ बांधलेली आहे, मनाशी निर्धार केलेला आहे. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते. संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते. तरी पण त्यांनी या समाजाविरुद्ध विद्रोह केलेला आहे, म्हणजेच प्रखर विरोध केलेला आहे. विद्रोह करणे, प्रखर विरोध करणे. अशा प्रकारे स्त्रियांच्या शिक्षणासाठी महर्षी कर्वे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेले आहे. मग त्या ठिकाणी वेळप्रसंगी अनेक प्रकारच्या आव्हानांना त्यांनी तोंड दिलेले आहे. पुढे लेखक म्हणतात, पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यांतून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. हुरूप मिळणे या ठिकाणी प्रेरणा मिळणे. पंडिता रमाबाई ह्या कोण होत्या? तर स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक कार्यकर्त्या आणि विदुषी. त्यांनी विधवांच्या कल्याणासाठी शारदा सदन ही संस्था सुरू केली. अनाथ स्त्रिया आणि मुलांसाठी मुक्ती सदन या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना कैसर-ए-हिंद हा पुरस्कार प्रदान केला होता. अशा या पंडिता रमाबाई. त्यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यांतून महर्षी कर्वे यांनी प्रेरणा घेतलेली होती किंवा त्यांना एक प्रकारची शक्ती मिळाली होती, हुरूप मिळालेला होता. कोण होते हे ईश्वरचंद्र विद्यासागर? ईश्वरचंद्र विद्यासागर हे स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगाली विद्वान, लेखक आणि उदारमतवादी समाजसुधारक होते. विधवा विवाह चळवळीला त्यांचा पाठिंबा होता. पराशर संहिता या हिंदू धर्मातील आचरणाची तत्त्वे सांगणाऱ्या ग्रंथामध्ये विधवा विवाहाला मान्यता असल्याचा दाखला त्यांनी दिला. अशा प्रकारचे हे एक विद्वान लेखक होते, उदारमतवादी समाजसुधारक होते आणि यांच्या जीवनकार्यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळालेला होता. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले.
स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. वस्तुपाठ म्हणजेच पायंडा किंवा उदाहरण. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला म्हणजे स्वतः ते उदाहरण झाले अगोदर. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. विद्वत्तेचा महामेरू. महामेरू म्हणजेच उत्तुंग पर्वत. त्यांच्याजवळ खूप विद्वत्ता होती, हुशारी होती. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. अज्ञ म्हणजे अज्ञानी समाजाने केलेले आहे. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाज वृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुकीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससेहोलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता. अशा प्रकारे या ठिकाणी महर्षी कर्व्यांना अनेक प्रकारच्या संकटांना, अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागलेलं आहे. प्रसंगी धक्काबुक्की झालेली आहे. कधीकधी त्यांचे कपडे फाडलेले आहेत. त्यांना रोज आपला शर्ट नाही तर कोट ज्या ठिकाणी फाटलेला असेल तो शिवून घ्यावा लागत असे. तरीही त्यांनी त्या गावातल्या सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी अशी त्यांची जी ससेहोलपट चालवली होती. ससेहोलपट चालवणे म्हणजेच अतिशय छळ करणे किंवा ससेहोलपट होणे म्हणजे अतिशय छळ होणे, खूप त्रास होणे. कितीही त्रास जर त्यांना झाला तरी महर्षी कर्वे यांनी त्यांना कोणत्याही प्रकारच्या शिव्या दिलेल्या नाहीत किंवा शिव्याशाप दिलेला नाही किंवा ते आपल्या कार्यातून विचलित झाले नाही. म्हणजे त्यांनी आपल्या कार्याचं किंवा आपल्या कामावरील जे लक्ष आहे ते बाजूला सरकवलेले नाही किंवा दुर्लक्ष केलेले नाही. आणि ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांना सुद्धा त्यांच्या कार्यामध्ये अनेक लोकांनी त्रास दिला, अनेक प्रकारे छळ केला, परंतु ते आपल्या कार्यापासून डगमगले नाहीत. त्याचप्रमाणे महर्षी कर्वे यांनी सुद्धा आपल्या कामावर निष्ठा ठेवून आपले काम चालूच ठेवलेले होते.